बालभारती पुस्तक इत्यादी दुसरी. सावित्रीबाई फुले ही सुमारे 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातल्या बुधवार पेठातल्या भिडेवाड्याकडे एक तरुण स्त्री लगबगीने निघाली होती. रस्त्यावर काही लोक त्या स्त्रीची वाट पाहतच उभे होते. तिला पाहून ते लोक फिदी हसू लागले, वाईट वाईट बोलू लागले. गर्दीतून कोणीतरी तिच्यावर शेनगोळे दगडगोटे भिरकावले, पण ती तरुण स्त्री मोठी धीराची. न घाबरता शांतपणे ती म्हणाली, तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण हाती घेतलेले चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही. कोण बरे होती ही तरुण स्त्री? कोणते चांगले काम तिने हाती घेतले होते? ती स्त्री म्हणजे पहिली भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले. त्या काळात स्त्रियांना शिकायला मनाई होती. मुलींना कशासाठी शिकायचे, काय करणार मुली शिकून, असे लोक म्हणत. अशा प्रतिकूल काळात मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या. त्या काळातल्या लोकांना हे सहन झाले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. स्त्रियांच्या शिक्षणाला मनाई असण्याच्या काळात सावित्रीबाई स्वतः शिक्षिका कशा काय होऊ शकल्या? महात्मा ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईचे पती. महात्मा ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. त्यांना वाचनाची गोडी लागली. त्या सुंदर कविता लिहू लागल्या, भाषणेही देऊ लागल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणातून त्या शिक्षिका झाल्या. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वतःची परिस्थिती बदलू शकतो, असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते, असे सावित्रीबाईंचे मत होते.